आजच्या भागात आपण पाहिले की तांबटकरांच्या घरात एकच खळबळ माजली जेव्हा रमाने रागाच्या भरात रेवाच्या तोंडावर पाण्याचा ग्लास फेकून मारला. रमेचा हा अवतार पाहून विश्वनाथ तांबटकर संतापला, पण रमा कुणालाही घाबरली नाही. तिने रेवाला स्पष्ट शब्दांत बजावले की इथून पुढे माझ्या नवऱ्याच्या वाटेला गेलीस तर माझ्या इतके वाईट कोणी नसेल. अंडांच्या प्रॉपर्टीचा एकही खडाही तुला मिळणार नाही असा इशारा देऊन रमा अक्षयला घेऊन तिथून निघून गेली. तिकडे रेवा मात्र आपण बदलण्याचा दावा करत एकीकडे रडत आहे तर दुसरीकडे गुंडांच्या तावडीत सापडलेला अभि पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. रमीने केलेल्या अपमानामुळे पेटून उठलेल्या तांबटकराने आता रमेला आणि अक्षयला धडा शिकवण्याची शपथ घेतली आहे. येणाऱ्या भागात कथेला एक अतिशय गंभीर आणि नाट्यमय वळण मिळणार आहे. तांबटकरांनी आपला डाव टाकला असून अण्णांची प्रॉपर्टी हडपण्यासाठी त्यांनी 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. या संकटातून वाचण्यासाठी अक्षय आणि रमाने कोर्टाची पायरी चढली आहे, पण तिथे त्यांच्यासमोर एक भयंकर अट ठेवण्यात आली आहे. कोर्टाकडून स्टे मिळवायचा असेल तर अवघ्या 24 तासांच्या आत 25 लाख रुपये जमा करावे लागणार आहेत. इतकी मोठी रक्कम उभी करणे रमेसाठी आता जीवावरचे संकट ठरणार आहे. तांबटकर आपला विजय साजरा करण्याच्या तयारीत असताना रमा अण्णांचे स्वप्न आणि घर वाचवण्यासाठी कोणती अग्निपरीक्षा देणार? रेवाचे हे अश्रू खरं की नवीन नाटक? हे सगळं आगामी भागात अतिशय थरारक पद्धतीने पाहायला मिळेल. सर्व मालिकेचे प्रमो आणि अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.